नमस्कार, मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपणास गुलाबाबद्दल सांगणार आहे. गुलाबाला पाऊस सुरू होण्याच्या आधी गुलाबावर कोणते कोणते कामे करावेत हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. गुलाब हा फुलांचा राजा आहे आणि राजाला राजाप्रमाणेच वागविले पाहिजे. त्यामुळे त्याची केअर करणे फार गरजेचे असते. गुलाबाची सतत केअर करणे म्हणजे आपल्या गुलाबाला जास्तीत जास्त फुले आणणे. पाऊस पडल्यानंतर आपले गुलाब खराब होऊ नयेत यासाठी आपण आपल्या गुलाबावर अधिक काही केअर करायची आहे. आपले जर गुलाबाची काही फांद्या खराब झाल्या असतील तर त्या फांद्या कट करून घ्या. त्याची काही फुले खराब झाली असतील तर ते फुले काढा. कारण जास्त जर फांद्या असतील तर जास्त फांद्या त्या पण काढून घ्या, म्हणजे आपल्या गुलाबात खेळती हवा राहील आणि आपले गुलाब खराब होणार नाहीत. यासाठी आपल्याला गुलाबाची थोडीफार कटाई छटाई करणे फार गरजेचे असते. खराब झालेल्या फांद्या असतील तर त्या पण काढून घ्या आणि आपल्या गुलाबाची माती पण मोकळी करा. माती मोकळी केली तर आपल्या गुलाबाची माती अशा प्रकारे मोकळी करा की त्याचे मुळे पण खराब झाले नाही पाहिजेत आणि त्याची माती पण आपल्या गुलाबाची मोकळी झाली पाहिजे, असे करा. दुसरे म्हणजे आपल्या गुलाबाच्या कुंडीचे ड्रेनेज होल चांगले झाले पाहिजे. कारण ड्रेनेज होल जर चांगले नसेल तर आपल्या गुलाबाचे मुळे खराब होऊन आपले गुलाब खराब होऊ शकतात. यासाठी आपल्या कुंडीचे ड्रेनेज होल जर चांगले नसले तर ते ड्रेनेज होल मात्र चांगले करा, म्हणजे आपले गुलाबाच्या कुंडीत पाणी साठून गुलाब खराब होणार नाहीत. यासाठी आपण ड्रेनेज होलकडे पण लक्ष दिले पाहिजे. नंबर 3, आपण आपल्या गुलाबाला कंपोस्ट कोणतेही कंपोस्ट द्या. तुम्ही शेणखत द्या किंवा वर्मी कंपोस्ट द्या किंवा घरी तयार केलेले कोणतेही कंपोस्ट आपण आपल्या गुलाबाला पाऊस पडण्याच्या आधी दिले तर आपल्या गुलाबाची चांगली वाढ होईल आणि गुलाबाला चांगले फुले येतील. यासाठी आपण आपल्या गुलाबाला कंपोस्ट देणे पण फार गरजेचे असते. आपण आपल्या गुलाबाला कंपोस्ट कोणत्याही प्रकारे द्या, पण 15 ते 3 आठवड्यातून एक वेळेस आपण आपल्या गुलाबाला कंपोस्ट देणे फार गरजेचे असते. ह्या 3 गोष्टीकडे जर आपण व्यवस्थित लक्ष दिले तर आपले गुलाब खराब होणार नाहीत आणि गुलाबाला भरपूर असे फ्लावर येतील. यासाठी आपण आपल्या गुलाबाची थोडी कटाई छटाई करणे, जास्त नाही. कारण आपण आपल्या गुलाबाची हार्ड प्रूनिंग करणार नाहीत, सॉफ्ट प्रूनिंग करायची. कारण जे खराब झालेल्या फांद्या आहेत त्याच काढा आणि छोटी छोटी कट मारा. कारण छोटे छोटे कट मारले तर आपल्या गुलाबाची वाढ होण्यास सुरू होईल. पावसाच्या पाण्यात नायट्रोजन असते आणि पावसाच्या पाण्यात नायट्रोजन असल्यामुळे आपल्या झाडांची वाढ जोमाने सुरू होते. यासाठी आपल्याला आपल्या गुलाबावर थोडीफार काही केअर करावी लागते, त्याची काळजी घ्यावी लागते, त्याच्यावर काही कामे करावी लागतात. यासाठी आपल्याला गुलाबाचे थोडे थोडे कट मारायचे आहेत. दाट फांद्या असतील तर त्या पण थोड्या काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपण थोडे खत द्या आणि ड्रेनेज होलकडे लक्ष द्या, म्हणजे आपण आपल्या गुलाबाला भरपूर अशी त्याची वाढ घेऊ शकतो आणि त्याला भरपूर असे फुलं पण घेऊ शकतो. एवढी काळजी घेतली तर आपण आपल्या गुलाबावर भरपूर असे फुले घेऊ शकतो. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा आणि अशीच नवीन माहिती घेऊन पुढील व्हिडिओत भेटू. धन्यवाद.